शेतकऱ्यांच्या शेळीवर बिबट्याचा हल्ला, शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचं वातावरण। लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील शेतकरी सुरेश कुंडलीराम अडे यांच्या शेळीवर हल्ला। घटनेने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये भीतीचं वातावरण। शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 ला सुरेश अडे हे खंडाळा शिवारातील गट नंबर 85 मध्ये आपल्या शेतात शेळ्या चारत असताना अचानक बिबट्याने शेळीवर हल्ला करून आपल्या दाताने गळा दाबला। हे सर्व पाहून सुरेश अडे यांनी न घाबरता बिबट्याला दगड व काडीच्या सहाय्याने शेळीचा प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केला, परंतु बिबट्याच्या हल्ल्याने शेळी जखमी होऊन बेशुद्ध झाली। जखमी अवस्थेत सुरेश अडे हे शेळीला गोठ्यावर घेऊन आले, त्यावर प्राथमिक उपचार करून वन विभाग यांच्याकडे सदर घटनेची माहिती दिली। घटनेच्या दुसऱ्या दिवशी वन विभाग अधिकारी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला। या घटनेमुळे गावातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचं वातावरण आहे। गावकऱ्यांच्या जीवितावर बिबट्याचा परिणाम होऊ नये, वन विभागाने याची काळजी घ्यावी व बिबट्याचा शोध लावून त्याला मानव वस्तीपासून दूर सोडण्यात यावे, असे शेतकरी व शेतमजूर यांनी म्हटलंय। सदर नुकसानीसाठी शासनाने शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थ यांनी केली आहे। सूर्या मराठी न्यूज साठी सय्यद जहीर, लोणार, बुलढाणा। साईडला 2 असे 4 दात लागलेले। प्रत्यक्षात आडे यांना याच्या शेळीला वाचवलं तर ते कसं घडलं ते आपण त्याच्या संग जाणून घेऊया। मी सुरेश कुंडलीराम अडे, किनगाव जट्टू रहिवासी, खंडाळा शिवारात राहत असून माझ्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला असा आवाज येता शेळीचा मी दगडाने मारल्यानंतर शेळीनं बिबट्याने सोडून दिला। नंतर पुढे येऊन डबल परत रिटर्न केलं, त्यानंतर दगड फेकल्यानंतर दूर खंडाळा शिवारात खंडाळ्या बाजूला परत खाली उतरत निघून गेला। नंतर 15 मिनिटानंतर शेळी होशमध्ये आल्यानंतर 5 वाजेपर्यंत घरी आणली। 3 वाजता ही घटना घडली। किती अंतर होतं तुमच्या ते? माझ्यापासून 30 फुटानंतर अंतरावर बिबट्या होता। शेतकरी वर्ग आहे त्याला विचारून घेऊ आपण, काय म्हणणं? आमची हीच मागणी आहे, फॉरेस्ट ऑफिसरने लवकर याच्यावर तत्काळ लक्ष देऊन त्यांची टीम तैनात करून त्या बिबट्याला पिंजऱ्याआड करावं। इथं गावातील सर्व शेतकरी आणि लोक भयभीत झालेले, एखाद्याचा प्राण जायची शक्यता आहे। सर्व लोक घाबरलेले आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।